अनंत चतुर्दशीला लाडक्या बाप्पाला जड अंतकरणाने निरोप दिल्यानंतर आलेल्या पहिल्या संकष्टी चतुर्थी ही आगरी कोळी समाजात साखर चौथ गणेशोत्सव म्हणून साजरी करण्यात येते। या संकष्टी चतुर्थीला गणेश मूर्तींची स्थापना देखील करण्यात येत असून दुसऱ्या दिवशी गणेश मूर्तींचं विसर्जन केलं जातं। काही साखर चौथ गणपती 2.5 ते 5 दिवसांचेही असतात। या साखर चौथीला बसणाऱ्या गणपतींना गौरा गणपती असेही म्हणतात। दरम्यान ठाण्यातील टिकुजिनीवाडी येथील विशाल कोळी व कोळी कुटुंबातर्फे प्रथेप्रमाणे घरी साखर चौथ गणपती विराजमान झाले होते। यावेळी परंपरेनुसार विधीप्रमाणे पूजा करून सर्व घरातल्यांना सुख समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात आली। ही संकष्टी बेसिकली लहान मुलांसाठी केली जाते आणि तुम्ही जर बघाल तर ही जी सजावट आहे तुम्हाला खाली दिसते, हे तुम्हाला आमच्या कोळी लोकांमध्ये किंवा आगरी लोकांमध्ये दिसेल बघायला। या सजावटीचं महत्त्व काय आहे? महत्त्व लहान मुलांसाठी ही केली जाते, त्यांच्या भविष्य आणि याच्यासाठी। दरवर्षीप्रमाणे आमच्या घराण्यात हा सोहळा साजरा केला तर मी याला सोहळा म्हणते, कारण की सगळे जण इथं येतात आणि आम्ही त्याची पूजा करतो, प्रसाद देतो आणि मागणं एकच असतं, शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा। त्याच्या व्यतिरिक्त काय प्रधान रूप गणेशाचे ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवांचे जन्मस्थान ओंकार प्रधान रूप गणेशाचे। वर्षा विद्याधर कोळी आहे, मी चेन्नई कोळीवाड्यामध्ये राहते आणि आज इथे मी माझा पुतणे विशाल कोळी यांच्याकडे साखर चौथ म्हणजे वंशपरंपरा जो सण आहे त्यासाठी मी इकडे आलेली आहे। पूर्वी ही साखर चौथ आमच्या जुन्या घरात व्हायची, पण आता आमचं वयाप्रमाणे आमचं वय झालेलं आहे आणि माझ्या दोन्ही मुली बाहेर असतात, त्यामुळे हा माझा आमच्या घरातला मोठा मुलगा आहे, त्याच्याकडे ही साखर चौथ आता 2-3 वर्ष झाले आम्ही साजरी करतो। अनंत चतुर्थीनंतर जो भाद्रपद महिना सुरू असतो तेव्हा जी संकष्टी चतुर्थी येते त्याला साखर चौथ असं म्हटलं जातं। या दिवशी साखर चौथ म्हणजे त्याची अशी खूप वर्षापूर्वीची एक कहाणी आहे की पूर्वी एक बाई होती आणि तिला लहान मुलं होती, तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तिने मोदक केले आणि मुलं ती मागायला लागली, तर तिने मुलांना सांगितलं की नाही आधी देवाला नैवेद्य दाखवायचा आहे, त्याशिवाय मी काही मोदक देणार नाही आहे, म्हणून मुलांना तिने झाकलं आणि बाजूला झोपून टाकलं आणि त्यांच्यावर चादर टाकली। नंतर तिने पाहिलं चंद्रोदयानंतर तर तिची मुलं सगळी राहिली नव्हती, जिवंत नव्हती। मग तिने संकष्टीचं गणपतीचं व्रत केलं आणि म्हणाली की माझ्या हातून जी चूक झाली आहे ती होऊ देऊ नको। मग तेव्हापासून आता ह्या वेळेला या संकष्टीला असं असतं की नैवेद्य न दाखवता जरी कुठल्या मुलांनी काही मागितलं तर त्याला ते खायला दिलं जातं। नैवेद्याची किंवा त्याची वाट पाहिली जात नाही चंद्राच्या पूजेची। लहान मुलांनी काही मागितलं तर नैवेद्याच्या आधी त्यांना खायला दिलं जातं। लहान मुलाने आपल्या घरातल्या मुलांसाठी, त्यांच्या आरोग्यासाठी, त्यांची वृद्धी व्हावी, त्यांना सगळं चांगलं व्हावं यासाठी साखर चौथ केली जाते। साखर चौथीच्या दिवशी शक्यतो साखरेचे मोदक केले जातात, म्हणजे त्याच्यामध्ये साखर भरली जाते। एरवी आपण चोथ भरतो म्हणजे गूळ भरतो किंवा दुसरं काही सारण भरतो किंवा नारळ भरतो, त्या ह्या दिवशी साखर भरून त्याचे मोदक केले जातात आणि त्याचा नैवेद्य दाखवला जातो। अशी आमच्या कुळानुकुळात आलेली। आणि शक्यतो तुम्ही मगाशी विचारलं होतं की फुलं का दाखवली जातात, फुलांचं डेकोरेशन काय केलं जातं, तर हा जो महिना आहे त्याच्यामध्ये भरपूर फुलं आलेली असतात सगळीकडेच, आणि असं काही नेसेसरी नाही आहे की गुलाबच पाहिजे किंवा काय पाहिजे। ह्या महिन्यामध्ये तेरडा आलेला असतो, झेंडूची फुलं असतात, मग त्यामुळे जे आगरी आणि कोळी लोकांना शक्य आहे, म्हणजे जी फुलं शक्य आहेत पूजेसाठी ते गोळा करून ते आपापल्या परीने सजावट करतात। अशी आमची साखर चौथ। आणि रात्री नंतर याच्याकडे जी पूर्वी त्या बाईने हे केलं होतं, रात्री झाल्यावर चंद्रोदयाचं सगळं झाल्यानंतर घरात सगळे जेवल्यानंतर तिला टोपलीने झाकली जातं आणि दुसऱ्या दिवशी हे पाण्यामध्ये विसर्जन केलं जातं।